मानाचा तुरा या सचिन हॉटेलच्या माध्यमातून आम्ही भावंडांनी रोवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि या कार्यक्रमाप्रसंगी पाहुणे कोण आहेत तर सोनू सूद साहेब हे फक्त अभिनेते नाहीत, तर त्याचबरोबर एक त्यांचं सामाजिक काम, गरिबांसाठी असलेला कळवळा, एक सामाजिक काम निस्वार्थपणे गोरगरिबांना कशी मदत करता येईल हे असे एक आदर्श व्यक्तिमत्व आज आपल्या सर्वांसमोर आहे। सर, आप हमारे लिए रोल मॉडल हो कि दुनिया में सबको सब मिलता है, लेकिन दूसरों को देने के लिए भी दानत लगती है आदमी की, और वो आपके पास। याचबरोबर या ठिकाणी मुद्दामून या कार्यक्रमाला संभाजीनगरचे खासदार आदरणीय संदीपानजी भुमरे साहेब उपस्थित, ज्यांच्या गुडलक विशेष कायम आमच्या पाठीशी असतात, अशा विखे परिवारातील एक ताई आपण पुनवळे देखील या ठिकाणी देखील आपला वेळात वेळ काढून इथून पुण्याला आपण आला होतात, आणि त्यानंतर आज हॉटेल सचिनच्या उद्घाटनाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी उपस्थित झालात, अशा आदरणीय धनश्रीताई सुजयदादा विखे मॅडम। आणि 1975 सालापासून तर आजपर्यंत बरोबर मार्गदर्शक असलेले आदरणीय माजी कुलगुरू सर्जेरावजी निमसे साहेब, या ठिकाणी कोतकर परिवारामधील काही आधारस्तंभ या ठिकाणी उपस्थित आहे। कोतकर परिवार हा एकटा नाही, माने परिवार आहे, वाकडे साहेब आहेत, पाटील सर आहेत, गाडे साहेब आहेत, याचबरोबर गडाख साहेब आहेत। पण आज दोन व्यक्ती आमच्या बरोबर नाहीत, आदरणीय अरुणकाका साहेब जगताप, त्याचबरोबर आदरणीय शिवाजीराव कडेले साहेब, ह्या दोघांच्या उपस्थितीमध्ये हा आजचा कार्यक्रम पार पडत आहे। पण आज मला अपेक्षा आहे, आशा आहे की ते देखील आम्हाला नक्कीच या शुभप्रसंगी त्यांचे आशीर्वाद आम्हाला मिळत आहेत, देत असतीलच, त्यात कुठलीही ती मात्र शंका नाही। याबरोबर आमचे स्नेही राजेंद्र चोपडा साहेब, अप्पासाहेब माने साहेब, बाळासाहेबजी किरू विखे साहेब, चंद्रकांत भाऊजी गाडे, मुद्दामून या कार्यक्रमाला बाजारसाठी माजी चेअरमन हरिभाऊजी कडेले साहेब, अनेक आजी माजी पदाधिकारी, महिला वर्ग, माता भगिनी, मला अचानक या ठिकाणी बोलण्यासाठी सांगितलं। सध्या माझं आणि माईकचं अंतर थोडं वाढत चाललेलं आहे, त्यामुळे थोडं बोलताना मागं पुढं होतं, कशामुळं वाढतंय ते होत कळत नाही, पण ज्याची नियत साफ आहे त्याला काही कमी पडत नाही हे परमेश्वर दाखवून देतो। आमच्या परिवाराच्या जीवन सुरुवातीपासून या ठिकाणी उपस्थित असलेले विनायकजी देशमुख साहेब, ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील मी स्वागत करतो। आजचा कार्यक्रम खऱ्या अर्थाने मागच्या काही काळापासून जे काही घडत होतं, काय घडत होतं त्या खोडात आम्हाला जायचं नाही, पण एक सांगतो, व्यवसायावरती आमची निष्ठा आणि प्रामाणिकपणा जो आमच्या आई वडिलांनी आम्हाला घालून दिला, व्यवसाय करत असताना जी सचोटी त्यांनी सांभाळली। काय करत होते वडील? स्वतः किचनमध्ये काम करायचे, त्यांनी काम केलं पार प्लेट पुसण्यापासून तर काउंटरपर्यंत, म्हणजे कुठलंही काम असो। आईने काय केलं? वडील बाहेर आहेत तर ती आमची आधार वड, खरं म्हणलं तर तिची कमाल आहे। आम्ही सांगतो, आज हे हॉटेल चालू केलं, पुण्याला 2-4 झाले, अजून काहीतरी हेलिकॉप्टर घेतलंय, अजून एक
चाललंय, अजून दुसरीकडे चाललंय, सगळं कालांतराने येईल. पण या मागचा बॅकबोन जी आधार माया असते ना, आधार वड, आधार माया, ती आमची आई. असतं बाबा तू जेवला का, तू काय करतो, भाऊ कुठं जरी असले तुम्ही कधी जेवायला येणार आहेत, ही आधार माया. ती आधार माया होती म्हणून आम्ही सगळं करू शकलो. आणि ती सचोटी भाऊंनी दाखवली, फक्त एकट्यापुरती ठेवली नाही. आम्हाला तिघा भावांना सांगितलं की तुम्ही मालक जरी असलात एक काम केलं पाहिजे, तुम्हाला वॉश बेसिन साफ कसं करायचं, मोरीमध्ये भांडे कसे साफ करायचे ते देखील कळलं पाहिजे. भांड्याला लिक्विड कुठलं वापरायचं आणि किती वेळात भांडं साफ करायचं हे आम्ही शिकलो. त्याचा परिणाम काय, ह्या व्यवसायामध्ये बारीक बारीक सचोटी तर मालकाला कळलं तर कर्मचारी आणि कामगार तुम्हाला फसू शकत नाही. आजकाल आपण पाहतो मालक काउंटरवरती बसतो, पाठीमागे काय झालं त्याला कळतच नाही. पण आमच्या वडिलांनी काउंटरला यायला आम्हाला 4 वर्ष लावले, 5 वर्ष लावले, काहींना 7 वर्ष लावले. पहिले काम शिका. म्हणून आज उद्योग व्यवसायामध्ये संदीप उद्योग समूह आज फक्त भारतामध्ये नाही, येणाऱ्या काळामध्ये कुठं कुठं दिसेल ही आमची पुढची पिढी ठरवणारच आहे, त्याने ठरवलं आहेच. पण हा व्यवसाय करत असताना सुरुवात कशी झाली ही आपण सर्वांना माहिती आहे. लोकसेवा हॉटेल असेल, 87 साली संदीप हॉटेलची स्थापना केली. कशी केली याच्यामध्ये मला एक चांगला फोटो आठवतोय. स्वागत करताना चोपडा साहेब होते, त्यांचा फोटो माझ्या मी पाहतो. 87 साली स्वागत करताना त्यांनी देखील हा प्रवास पाहिला. हा उद्योग समूह फक्त एका हॉटेल पुरता मर्यादित नाही. बोलायचं खूप आहे, बोलायला खूप आहे देखील. पण पावसामुळे आपला कार्यक्रम थोडा उशिरा झालाय, त्यामुळे मी जास्त वेळ घेणार नाही. पण एक 2-3 गोष्टी या निमित्ताने नक्कीच सांगेन. भाऊंनी जी शिकवण दिली, आई वडिलांनी जी आम्हाला शिकवण दिली, ती शिकवण आम्ही आमच्या पुढच्या पिढीला देखील द्यायचा प्रयत्न करत आहोत. अमोल असेल, सचिन असेल, संदीप असेल. तुम्हाला फक्त लोकांना एक वाटतं की संदीप हॉटेल पुण्यात 4 शाखा झाल्या. अरे झाल्या कशा की 5. नगरला नवीन एक सचिन हॉटेल होतं एवढं मोठं, पण यांना कसं तरी मागं कसं ओढता येईल चालू असतं. पण मी सांगितलं ना, नियत साथ परमेश्वर आपके साथ. आमची नियत साथ आहे. हे करत असताना व्यवसायामध्ये मी आजकालच्या युवा पिढींना फक्त एकच सांगेन, मालक होऊन चालत नाही, आधी कामगार व्हावं लागतं. कामगार झाला तरच मालक कायमस्वरूपी टिकतो, आता तो देखील लवकरच 7-12 विकून दुसऱ्याच्या घरी कामाला जातो. ही अनेक उदाहरणं समाजामध्ये आपण पाहतो, दिसतो. दुसरं एक समाज मुद्दा म्हणून या ठिकाणी सांगायचं आहे की आज संदीप उद्योग समूह, हॉटेल सचिन, उदयनराजे पॅलेस, हॉटेल संदीप, संदीप ग्लोबल, ॲग्रीमध्ये आहे, एव्हिएशनमध्ये देखील चांगल्या प्रतीने काम करत आहोत. भाऊंनी एक स्वप्न पाहिलं की आपल्या स्वतःचं एक हेलिकॉप्टर असावं. ते काम स्वप्न आम्ही तिन्ही भावंडांनी पूर्ण करत असताना माझी सर्व पिढीला विनंती आहे की जे आपल्या आई वडिलांचं स्वप्न आहे ते आपण देखील आपलं कर्तव्य समजून पार पाडलं पाहिजे. आणि हे करत असताना जसं आम्ही सांगितलं की भाऊंच्या आमच्या परिवाराच्या बॅकबोन आमचे मातोश्री, तसं आमच्या देखील तिघांच्या बॅकबोन सक्षमपणे आमच्या पाठीशी उभे असल्यामुळं संकटाला आम्ही कुठल्या घाबरत नाही. फक्त एकच सांगतो, खोटं करत असताना कुठपर्यंत खोटं करायचं, कुठपर्यंत एखाद्याला दाबायचं याचा देखील विचार केला पाहिजे. त्याचा गैरफायदा किती घ्यायचा याचा देखील विचार केला पाहिजे. समोरचा 2 पावलं मागं सरकतोय, मग आणखी त्याला सरकवा. आम्ही घाबरत नाही, कारण नीतिमत्ता साफ. आज 2020 साली जेव्हा कोविड आला
काय अवस्था होती? लोकांना वाटतं हॉटेल उभं केलंय. अरे आम्ही तिन्ही भावांनी 20-15 हजार रुपयाच्या फोनवरती ऑर्डर घेतल्या फ्लॅटमध्ये बसून. जाधव साहेब या ठिकाणी साक्षीदार आहेत. आमचे काही लोक त्यांना फोन जायचे, साहेब पुढे काही ऑर्डर, काही जेवण मागवायचं, नगर संदीप ऑर्डर द्यायचं, कोणी 20,000ची ऑर्डर द्यायची. 2020 सालची गोष्ट. मग हे देखील काम आम्ही केलं. हे करत असताना अनेक वेळा अडचणी आल्या, शब्द सांगू शकत नाहीत. कोणी काय अडचणी आणल्या. बालगंधर्व हॉटेल चालू करायचा प्रयत्न झाला, त्याला बंद करायचा अनेकांनी प्रयत्न केला, त्याला बदनाम करायचा प्रयत्न केला. आम्ही थांबलो नाही. नगरपट्टा झाला, चंदननगर झालं, आज पुनवळे आहे, सचिन हॉटेल आहे. लोकांना दिसतं की आज अरे हे एवढी मोठ्या गाडीत फिरतात, कपडे वापरतात, त्या मागचं संघर्ष तो देखील समाजाने पाहायला पाहिजे. एक वेळेस बँक फायनान्स करत नव्हती, आज बँकेला आम्ही दारात सांगतो, द्यायचं तर उभार, अकाउंट पाहिजे असेल तर घे, नाही तर बाहेर हो. ही करायला हिंमत लागते. का? कामाप्रती असते निष्ठा लागते. निष्ठा नसेल काय होत नाही. 2000 बँक आम्हाला या ठिकाणी आदरणीय भाऊंनी आम्हाला सांगितलं की खरी बँक शिकवली आम्हाला मुकुंद गायसर सरांनी. गायसर सर, गुंदेसर सर या ठिकाणी आहेत. बँकेचा कारभार, व्यवसाय कसा करायचा. 2000 साली किसान दूध संघाच्या माध्यमातून वाटचाल केली. त्या ठिकाणी कर्ज भेटत नव्हतं. इकून तिकून काहींनी मदत केली, कर्ज भेटलं, व्यवसाय सुरू झाला, किसान सुरू झालं. मग एक रोलिंग मिल आली, 20 दिवस आले. ते काय झालं ते पुढचा विषय. परत 2020 साली सेकंड टर्म सुरू झाली व्यवसायामध्ये. ते आज आपल्या सर्वांसमोर आहे. म्हणून मी सांगितलं एक बोलायला खूप आहे, विषय खूप आहेत, वेळ झालेला आहे. आम्ही तिन्ही भाऊ आपल्या सर्वांना एकच सांगू शकतो आजच्या निमित्ताने की आपण दाखवलेला विश्वास जो आमच्या आईवडिलांनी आम्हाला मिळवून दिला समाजाच्या माध्यमातून, समाजामध्ये कसं वागायचं, कसं राहायचं, आजच्या निमित्ताने एवढंच सांगतो की त्या विश्वासाला कधीही तडा जाऊन देणार नाही. आम्ही कधी तडा जाऊन देणार नाही. हा व्यवसाय असाच दिवसेंदिवस वाढत राहील. अनेक माझे मित्र या ठिकाणी पुण्यावरून आलेत, काही मुंबईवरून आलेत, काही आमचे सहकारी नगरमध्ये देखील आहेत. आणि या ठिकाणी आल्यानंतर बऱ्याच दिवसांनी आपल्या सर्वांमध्ये आलो. चेहरे पाहिले का काही काही आठवणी जाग्या होतात संतोष. मग जरा थोडं मागं पुढं होतं मग बोलता. असो, जास्त काही वेळ घेणार नाही. आदरणीय नामदार साहेब, विखे साहेब आज या ठिकाणी, त्यांना नागपूर या ठिकाणी कार्यक्रम असल्यामुळं मी त्यांना नामदार साहेबांना विनंती केली की साहेब आपण त्यांनी